सोमवारी म्हणजे 25 मेच्या दिवशी तैवान सारखा छोटा देश भारताला पाठीमागे टाकून जगातलं 5व्या नंबरचं मोठं स्टॉक मार्केट बनला आणि भारत 6व्या नंबरवरती गेला. तैवान लहान आहे म्हणजे किती लहान आहे? लोकसंख्येच्या बाबतीत बोलायचं असेल तर आपली राजधानी दिल्लीपेक्षा लहान आहे आणि जर साईजच्या बाबतीत बोलायचं असेल आपल्या केरळ राज्यापेक्षा लहान देश आहे तैवान. साधारण 2.25 करोड लोकसंख्या तैवानची आहे. तैवानचं मार्केट कॅप आता $4.95 ट्रिलियन इतकं झालेलं आहे आणि भारताचं $4.92 ट्रिलियन एवढं आहे. ही भारतासाठी काळजीची गोष्ट आहे, कारण आपण स्वतःला जगात सगळ्यात वेगाने वाढणारी इकॉनॉमी म्हणतो. अनेक मोठे मोठे उद्योग देशात आहेत, मोठे मोठे उद्योजक आहेत आणि तरी सुद्धा आपल्या लोकसंख्येच्या 2% लोकसंख्या असलेल्या एखाद्या देशाने आपल्या स्टॉक मार्केटला मागे टाकणं हा जगासाठी चर्चेचा विषय. ही गोष्ट नेमकी घडली कशी? तैवानच्या स्टॉक मार्केट मधल्या ग्रोथचं एकमेव कारण आहे TSMC कंपनी, तैवान सेमीकंडक्टर्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. ही एकटी कंपनी तैवानच्या ओव्हरऑल स्टॉक मार्केटच्या 42% कॉन्ट्रीब्युट करते आणि या कंपनीचा स्टॉक फक्त 2026 मध्ये 49% वाढलेला आहे. TSMC नेमकं काय करते तर ती सेमीकंडक्टर चिप मॅन्युफॅक्चर करणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी आहे. जगामध्ये आता जेवढे मोबाईल, लॅपटॉप्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस, AI डिव्हाइसेस वगैरे जे काही बनते ना त्याच्यामध्ये मेंदू म्हणून काम करणारी जी गोष्ट असते ती असते सेमीकंडक्टर चिप आणि पूर्ण जगामध्ये या गोष्टीची डिमांड आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट किंवा जगातली कुठलीही मोठी कंपनी तुम्ही ऐकत असाल ती कंपनी आता AI आणि जेवढ्या सगळ्या गोष्टींवरती खर्च करते ना त्यामध्ये मेजर खर्च सेमीकंडक्टर चिप्स वरती जातो आणि म्हणूनच तैवान आणि दक्षिण कोरिया यासारख्या देशांमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये परदेशी गुंतवणूक त्यांचे पैसे गुंतवतात या सेमीकंडक्टर चिप्स साठी. येणारं पुढचं जग हे AIचं आहे. जर आपण असं म्हणालो तर त्याच्यामध्ये जेवढे काही डेटा सेंटर्स बनतील, AI सर्व्हर्स बनतील आणि AIच्या फील्डमध्ये जी पण काही डेव्हलपमेंट होईल ना तिथे सगळीकडे सेमीकंडक्टर चिप्स लागणार आहे आणि म्हणूनच या देशांचं मार्केट कॅप अजून वाढत जाणार आहे. भारतासाठी चॅलेंज काय? भारताचं स्टॉक मार्केट डायव्हर्सिफाईड आहे, ही एका अर्थाने चांगली गोष्ट आहे, पण दुसऱ्या बाजूने बघायचं असेल तर एवढ्या 150 करोड लोकसंख्येच्या देशामध्ये साधी एकही AI कंपनी नाहीये जी या सगळ्या AI बूमचा ऍडव्हान्टेज घेऊ शकेल आणि त्याचा देशाला फायदा होऊ शकेल. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगेनच की भारत फक्त AI कन्झम्पशन वाला देश कसा बनत चाललाय. चायना एका बाजूला पेटंट वरती पेटंट घेतोय, US मध्ये काहीतरी नवीन गोष्टी चालू आहेत याच्या फील्डमध्ये, पण आपण फक्त कन्झ्युम करतोय आणि काहीच नवीन इनोव्हेट करत नाही. आपल्याकडे पेटंटची रेस नाही चालू आहे, कन्झम्पशनची रेस चालू आहे. या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की जर का .com बबल सारखं AI बबल एका दिवशी फुटला ना तर मग AI वरती डिपेंड असणाऱ्या या सगळ्या इकॉनॉमीचं मोठं नुकसान होऊ शकतं. आणि दुसऱ्या बाजूला भारतासारख्या मोठ्या देशासाठी चॅलेंज हे की आपण इनोव्हेशन मॅन्युफॅक्चरिंग बेस मोठी इकॉनॉमी बनत नाहीये, तर आपण कन्झम्पशन बेस इकॉनॉमी बनतोय डोमेस्टिक ग्रोथ वरती. आणि आपण भारतातली लोक जेवढ्या जास्त गोष्टी कन्झ्युम करतोय ना त्या कन्झम्पशन वरती भारताची इकॉनॉमी डिपेंड होत चालली. ही मोठी रिस्क आहे आपल्यासाठी.